अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। जय शिवराय भावांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ओपी टेक मराठीमध्ये। तर आजचा व्हिडिओचा तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल, असा कडक असा जबरदस्त प्रिव्ह्यू झालेला आहे। तरी अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। सर्वात अगोदर तो अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे, तिथून तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे आणि त्या फोटोची लेंथ ही लास्टपर्यंत घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी बीट दिलेले आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे फोटो कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंग अँड ओपेसिटीवर क्लिक करायचं आहे आणि कलरवर जाऊन लुमिनन्स हा इफेक्ट लावायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे घेतल्यानंतर तुम्हाला परत एकदा मागं जायचं आहे आणि जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे आणि जे फर्स्टवाल्या 2 लेयर आहेत त्यावर होल्ड करून प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून कॉपी 2 लेयर्स करून घ्यायचे आहेत आणि परत बॅक जाऊन जो आपला बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे आणि फर्स्टवाल्या फोटोला ते इफेक्ट पेस्ट करून टाकायचे आहेत। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि पेस्ट 2 लेयर्स करायचे आहेत। अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियावर जाऊन तुम्हाला जो आपली PNG दिलेली होती तो PNG ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे वर ॲड करायची किंवा तुम्ही खाली कोणत्या पण ठिकाणी लावून घेऊ शकता। अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्समध्ये जाऊन तुला असं एकदम ओके करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिची लेंथ अशी लास्टपर्यंत करायची आहे। होल्ड करून तिला खाली घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला बॅक जायचं आहे आणि शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि फर्स्टवाल्या फोटोवर क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे आणि 3 डॉटवर कॉपी इफेक्ट करायचा आहे। परत बीटमार्क ओपन करायचा आहे आणि जो आपला फर्स्ट फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून टाकायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला परत बॅक जायचं आहे आणि शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि जो दुसरा नंबरचा फोटो आहे त्याची इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत आणि परत आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। त्यानंतर या दुसऱ्या फोटोपाशी येऊन इफेक्टवर क्लिक करून कॉपी पेस्ट इफेक्ट करायचे आहेत। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला परत 5.10 वर यायचं आहे। प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि एक लेअर घ्यायची आहे। 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून त्याची लेंथ लास्टपर्यंत घ्यायची आहे आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन ब्लॅक कलर करायचा आहे आणि त्यावर क्लिक करून इफेक्टवर क्लिक करायचं आहे। ॲड इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला सर्चमध्ये ब्लिंक नाव सर्च करायचं आहे। त्यानंतर असं आल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि त्याची 16 असं करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या लेअरवर क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग अँड ओपेसिटीवर जाऊन त्याची ओपेसिटी ही 30 ठेवायचं आहे। अशा प्रकारे 30 ठेवल्यानंतर तुम्हाला एकदम असा दिसून जाईल। त्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून तुमचा जो कोणता लोगो असेल तो लोगो घ्यायचा आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याला अशा प्रकारे लहान करून तुम्ही तो लोगो कुठं पण लावून घेऊ शकता। मी या आपल्या PNGच्या खाली लावून घेतो आणि त्यावर क्लिक करून त्याची लेंथ लास्टपर्यंत घ्यायची आहे आणि त्यावर असं होल्ड करून अशा प्रकारे खाली करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओ झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला वरच्या कोपऱ्यामधल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। क्लिक करून एक्सपोर्ट व्हिडिओ अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।